अगर माझ्या जीवाला काही झालं तर कपिलनगर पोलीस स्टेशन हे जिम्मेदार राहणार आणि गिट्टी खदान पोलीस स्टेशन हे जिम्मेदार राहणार आणि शिपी सर राहणार आणि आरोपीचं नाव आहे उमेश तुळशीदास शेडके हे व्यक्ती राहणार। मी मेल्यानंतर मला इंसाफ मिळला पाहिजे, नाही तर मला 2 दिवसात सगळ्यांनी इंसाफ द्यावा। जैसे सातारा की 28 वर्षीय महिला चिकित्सक ने आत्महत्या की, वैसे ही यह 22 वर्षीय पीड़ित महिला के आत्महत्या करने के बाद आरोपी उमेश को पकड़ कर लाएंगे। पीड़ित महिला नागपुर के सीपी डॉक्टर रविंद्र सिंघल के दफ्तर जाकर बिना न्याय के वापस लौटी। नागपुर के पालक मंत्री बावनकुळे ने सीपी ऑफिस फोन लगाकर आरोपी के खिलाफ सख्त कार्यवाही के आदेश दिए। पीड़ित महिला का बयान है कि आरोपी पुलिस विभाग का होने के कारण उसे हिरासत में नहीं लिया जा रहा। 21 दिन होने के बाद भी आरोपी पुलिस के हाथ नहीं लग रहा। वही कोई साधारण आरोपी होता तो पुलिस अभी तक उसे हिरासत में ले लेती। नमस्कार, आप देख रहे हैं महान्यूज 7। मैं अनुराग नंदकिशोर शिंदे। बढ़ते आज की कुछ ताजा खबरों की ओर। महाराष्ट्र राज्य के गृह मंत्री व मुख्यमंत्री के शहर में पुलिस हेडक्वार्टर में तैनात पुलिस कर्मचारी उमेश तुलसीदास शेडके ने पीड़ित महिला को शादी का झांसा देकर कपिलनगर हद के होटल में ले जाकर बलात्कार किया और कुछ महीनों बाद मानसिक रूप से प्रताड़ित करता रहा। पीड़ित महिला गट्टी खदान पुलिस स्टेशन हद में रहती थी और आरोपी पुलिसकर्मी की पुलिस हेडक्वार्टर में तैनाती होने की वजह से उनकी पहचान हुई। पहले तो आरोपी पुलिसकर्मी ने शादी का झांसा देकर पीड़ित महिला से जबरदस्ती शारीरिक संबंध बनाए और जब पीड़ित महिला द्वारा शादी के प्रस्ताव को लेकर पूछा गया तो आरोपी उमेश शेडके ने शादी से साफ इनकार कर दिया। इस बात से पीड़िता और आरोपी उमेश इन दोनों में जमकर बहस हुई, जिसके तुरंत बाद आरोपी उमेश ने पीड़िता को बेरहमी से मारा और पीड़िता को उसके घर लाकर छोड़ दिया। उसी रात पीड़ित महिला रात के 1 बजे गिट्टी खदान पुलिस स्टेशन पहुंची उमेश शेडके के खिलाफ कंप्लेंट दर्ज कराने, लेकिन वहां तैनात पुलिसकर्मियों ने समझाकर उसे वापस भेज दिया। यह घटना 1 जून 2025 की है। वही 4 जून 2025 को आरोपी डर के कारण पीड़ित महिला के घर जाकर मैं तेरे से शादी करता हूं यह बयान देकर अपने साथ मंगलसूत्र लाकर लड़की की मां के सामने लड़की के गले में पहना दिया। फिर उसके बाद आरोपी उमेश ने लड़की को मानसिक रूप से प्रताड़ित करना चालू कर दिया और पीड़ित महिला तंग आकर आखिरकार 2 अक्टूबर 2025 को गिट्टी खदान में उमेश के खिलाफ गुनाह दाखिल कर दिया, लेकिन गिट्टी खदान पुलिस ने एनसी दाखिल किए, जबकि आरोपी उमेश को हिरासत में लेना चाहिए था। गिट्टी खदान पुलिस ने पीड़ित महिला को यह बोलकर वापस भेजा, जहां तेरे साथ आरोपी ने बलात्कार किया उसी हद में आने वाले पुलिस स्टेशन में यह गुनाह दाखिल होगा, जो कि कपिलनगर पुलिस स्टेशन आता है। कपिलनगर पुलिस स्टेशन ने तत्काल होटल में जाकर पूछताछ करके आरोपी के खिलाफ 4 अक्टूबर 2025 को गुनाह दाखिल किया। यहां तक कपिलनगर पुलिस स्टेशन ने आरोपी को पकड़ने के लिए जिला वाशिम के तालुका मानोरा हद के साउड़ी गांव में जाकर आरोपी को पकड़ने की कोशिश की, लेकिन आरोपी को पुलिस की घर पर आने की जानकारी मिलते ही घर से फरार हो जाता था। पीड़ित महिला ने महान्यूज 7 पर आकर अपनी आपबीती सुनाई। देखिए यह खास रिपोर्ट। व्हॉट्सअपवरून माझी ओळखी झाली त्याच्याबरोबर। त्यांनी मला हाय मेसेज केला। मग त्यांनी बोललं की आपण एकदा भेटू म्हणे, मग बोलू म्हणे, भेटून म्हणे। मग त्यांनी मला ओयोपेस हॉटेल कपिलनगरला घेऊन गेला आणि तिथे बोलला की मी तुझ्याबरोबर लग्न करणार आहे म्हणे, तू टेन्शन नको घेऊ म्हणे, मी तुझ्याच बरोबर लग्न करणार म्हणे। मग मला काही दिवसात माहीत झालं की त्याची दुसरी गावामध्ये गर्लफ्रेंड आहे। मग मी माझ्या घरी येऊन खूप लढली। मग तो माझ्या घरी आला, माझ्या मागे मागे माझ्या आईच्या समोर बोलला की मी तुझ्याच बरोबर लग्न करीन, तू टेन्शन नको घेऊ म्हणे। माझ्या आईच्या समोर माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातला 6/6/2004 25 रोजी। ह्या दिवशी माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातला त्यांनी। मग त्याचा भाऊजीचा कॉल आला मला सायंकाळी 4 वाजता। माझ्या आई संग PSI बनवून, तो यातक तर PSI पण नाही आहे, विजय उईके म्हणून त्याचं नाव आहे त्याच्या भाऊजीचं। त्यांनी मला फोन केला 4 वाजता, म्हणते तू त्या मुलाला फसवत आहे म्हणते। यातक तर मी त्याला नाही फसवलं, त्यांनी मला फसवलं। माझ्याकडून मोबाईल घेतला 40,000चा, तो मला आयफोन मागत होता, पण मी त्याला Vivo 15 हा मोबाईल दिला 40,000चा आणि एक अंगठी दिली होती, चेन दिली होती आणि काही माझ्याकडून फोनपेवरून खूप सारे पैसे घेत होता तो माझ्याकडून सगळं सामान, कपडे, जुते सगळं माझ्या पैशाने त्यांनी घेतलेलं। सगळ्या गोष्टी केल्या आणि घरी जाऊन म्हणते तुला जे करायचे तू कर, मी तुझ्याबरोबर लग्न नाही करणार, तू कशी आहे मला माहीत आहे म्हणे, तुझं लग्न झालं आहे म्हणे। यातक तर माझं लग्न पण नाही झालं आहे, तरी तो माझ्यावर इल्जाम लावत आहे की माझं लग्न झालं आहे, माझं लग्न नाही झालं आहे।
आणि मी गिट्टीघरान पोलीस स्टेशनला 6व्या महिन्याची 1 तारखेला कंप्लेंट करायला गेली रात्री 1:30 वाजता, तरी पण माझी गिट्टीघरान पोलीस स्टेशन इथे कंप्लेंट नाही घेतली. 1:30 वाजता का कंप्लेंट करायला गेले तुम्ही? मला त्यांनी मारहाण केलं होतं 1 तारखेला रात्री 7:30च्या दरम्यानमध्ये माझ्या घरी मला बेशुद्धच्या हालतमध्ये आणलं होतं. मग मी गिट्टीघरान पोलीस स्टेशनला 1:30 वाजता त्यांनी मला मेंटली टॉर्चर करून कॉलवर म्हणे तुला जे करायचं आहे कर म्हणे, मी पहिलीच बरोबर राहणार म्हणे. उमेश तुळशीदास शेळके हा मुलाचं नाव आहे. तो मला हमेशा मारायचा, मारहाण करायचा आणि धमकी द्यायचा की तू जर काही केलं तर मला काही सांगू नको, तुला जे करायचं आहे तू कर, मी तुझ्याबरोबर लग्न नाही करणार. तुम्ही आतापर्यंत कुठं कुठं तक्रार केली आहे हा पोलीस कर्मचाऱ्याच्या विरुद्ध? CP ऑफिसला पण मी खूप सारे अर्ज दिले, पण CP सरांना पण माझ्यावर काही लक्ष नाही दिलं, दुर्लक्ष केलेलं, कारण की तो पोलीस कर्मचारी आहे म्हणून CP सरांना पण काही ॲक्शन घेतलं नाही आणखीपर्यंत. मी खूप सारे अर्ज दिले, खूप कंप्लेंट केली आहे गिट्टीघरान पोलीस स्टेशन इथे. आता कपिलनगरला पण कंप्लेंट केली. 20 दिवस झाले पण आरोपीला आणखीपर्यंत अटक नाही केली. साधारण व्यक्ती राहिला असतात त्याला आणखीपर्यंत अटक केली असती. ते लोक पैसे देऊन पोलीसवाल्यांना चूक करवत आहे असं मला वाटते, म्हणून माझ्या केसवर कोणीच लक्ष देत नाही आहे असं मला वाटत आहे. म्हणून मी आज बावनकुळे सरांकडे गेली होती. त्यांनी मला आश्वासन दिला की मी तुझं काम लवकरात लवकर करून देते. आता मी बघते, मंगळवारपर्यंत वाट बघते, नाही तर मला पण त्या मुलीसारखं मरावाचं वाटते. मी आपल्या काय पण करून टाकणार. का डॉक्टरने जसं केलं तसं मी पण करणार, कारण की पोलीसवाले असे करतात तर आम्ही साधारण व्यक्ती कुठं जावा. ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर.